भिवंडी तालुका के पुरना ग्राम पंचायत के माजी उपसरपंच महादेव चौधरी ने अपने निवास स्थान पुरना गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना की तथा इस गणपति उत्सव समारोह के शुभ अवसर पर पुरना ग्राम पंचायत के माजी उपसरपंच महादेव चौधरी तथा सरपंच उषा द्वारकानाथ चौधरी सहित चौधरी परिवारों ने सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा मंगल मूर्ति से सुख समृद्धि की प्रार्थना की। कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जलाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझे शंभो मज कोणतारी अलंका पुढे पुण्यभूमी पिता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी राठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश बसरे अत्यंत तेजा
गणपती बाप्पा गणपती जय गणपती बाप्पा गणपती मंदिर मामा की आज आपल्या भारतातील एकमेव असा सण म्हटला की म्हणजे तो श्री गणेश जयंती, गणेश उत्सव. बरोबर आज आपल्या गणेश उत्सवाची लोक आपल्या भारतातील आतुरतेने वाट पाहतात की 10 दिवस आपल्या गणपती येण्याच्या अगोदर लोक घराला रंगोळी करतात आणि सर्व असं. पण आज करोनाच्या मारामारीमुळे आज आपल्या गणेश उत्सवावर अत्यंत अशी वाईट परिस्थिती झाली की आज आपण काही करू शकत नाही, मिरवणूक काढू शकत, काही नाही करू शकत. खरोखरच आज या करोनामुळे आज आपल्याला देशाला भरपूर असं नुकसान झालेलं आहे आणि खरोखर आपला महाराष्ट्र तरी आपला महाराष्ट्र सरकार या करोनावर खरोखरच चांगली अशी कामगिरी करत आहेत. मी महाराष्ट्र सरकारचा पण मी आभारी आहे. तसेच आपल्या सर्व महाराष्ट्रीय तसेच आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या मी हार्दिक अभिनंदन करतो. आज गणपती बाप्पा मी एवढं सांगू शकतो की खरोखर आज आम्ही पुढच्या वर्षी आम्हाला की हे करोना वगैरे असं काही येऊ नसू दे, आम्हाला चांगले असे आमच्या लोकांना अशी जनतेला भारतातील सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगली अशी आरोग्य समृद्धी दे. गणपतीच्या विनंती करते की सगळ्यांना आरोग्य कोरोनामुक्त गणपती बाप्पाच्या करते की कोरोनामुक्त करा आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.